पाहायला सुरुवात झाली आहे। मित्रांनो, पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून जवळपास 3 टप्पे करण्यात आले आहेत। त्या पहिल्या टप्प्यातील रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज वर्ग व्हायला सुरुवात झाली आहे। मित्रांनो, कोणत्याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँक पहिल्या टप्प्याचे पीक विमा मिळत आहे। त्याचबरोबर कोणत्याही पिकाचा पीक विमा आला आहे व त्याच्याबरोबर GR प्रत देखील आपण पुढे पाहणार आहोत। मित्रांनो, आता पहिल्या टप्प्यातील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा जमा होत आहे ते पाहू। मित्रांनो, ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत अतिमुसळधार पाऊस खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले होते। त्या नुकसान झाल्याने पिकाचे पंचनामा कृषी विभागाने केले होते। त्यानंतर भुईमूग या पिकासाठी हेक्टरी 30,000 रुपये पीक विमा आलेला आहे। सूर्यफूल आणि तीळ या पिकासाठी हेक्टरी 22,000 रुपये पीक विमा आलेला आहे। त्यानंतर कांदा या पिकासाठी हेक्टरी 55,000 रुपये पीक विमा आलेला आहे। मित्रांनो, अशा प्रकारे पीक विमा या पिकासाठी आलेला आहेत। अहवाल कृषी विभागाचे राज्य सरकारकडून पाठवलं होतं। मित्रांनो, या अहवालामध्ये राज्यातील 32 जिल्ह्यांना 100% पीक विमा म्हणजेच अग्रिम मंजूर झालेला आहे। या राज्यातील सरकारने दिले होते। नुकसान झालेल्या पहिल्या अहवालीची परत केंद्र सरकारने पाठवून केंद्र सरकारचा हिस्सा तातडीने देण्यात यासाठी राज्य सरकारने अतोनात प्रयत्न केलेला आहे। अखेर परवाच केंद्र सरकारने आपला हिस्सा पीक विमा कंपन्यांचा सुरू केला आहे। मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्सा अखेर पीक विमा कंपन्यांचा काल वर्ग करण्यात आला आहे। आताच्या पीक विम्याच्या कंपन्यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या पीक विमा रक्कम वितरित करण्यात सुरुवात केली आहे। मित्रांनो, पहिला टप्पा 12 जिल्ह्यात समावेश आहे, तर दुसरा टप्पा 10 जिल्ह्यात समावेश आहे आणि तिसरा टप्पा 10 जिल्ह्यात समावेश आहे। अशा प्रकारे 3 टप्पे पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आले होते। तर मित्रांनो, आपला पहिला टप्पा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप सुरू आहे। यामध्ये पहिला टप्पा बुलढाणा, नांदेड, धुळे आणि रायगड, हिंगोली, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, पालघर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होत आहे। मित्रांनो, दुसरा टप्पा येत्या 8 दिवसात सुरू करण्यात येणार आहे। त्याच व्हिडिओ आपला चॅनलवर अपलोड करण्यात येणार आहे। त्यामुळे आत्ताच किसानसाठी मराठी न्यूजला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच PM मराठी।